पुण्यातील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र ढवळून निघाला। या प्रकरणी सीआयडी ॲक्शन मोडवर आली आहे। जवळपास 9 टीममध्ये 150हून अधिक अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत आणि त्यांच्यातर्फे हा तपास होतोय। हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपी आणि खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडभोवती फास आवळण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी सापडणार का, वाल्मिक कराड पोलिसांना शरण येणार का, यावर बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। मस्साजोगचे संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडकडे बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी बोट दाखवतात। त्यामुळे सीआयडीनं वाल्मिक कराड भोवती तपासाचा फास आवळलाय। पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचा वाल्मिक कराड याच्यावर आरोप आहे। सीआयडीनं आर्थिक नाकेबंदी केल्यामुळे वाल्मिक कराड आत्मसमर्पण करणार असल्याचं बोललं जात आहे। पवनचक्की कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह तिघांवर गुन्हा नोंदवला गेलाय। खंडणी प्रकरणातील सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मिक कराड फरार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार आहेत। खंडणी आणि हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची पथकं कार्यरत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीड अप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे। आणि मी अगोदरच म्हणलंय की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी। दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे। आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय। हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्याने दिसतं। तपास यंत्रणा डिमॉरलाइज होणार नाही किंवा तपास यंत्रणाचा तपास भरकटणार नाही, या पद्धतीचे कोणतेही स्टेटमेंट आमच्याही पक्षाच्या लोकांनी किंवा त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी करू नये। देवेंद्रजीवर विश्वास ठेवावा, सरकारवर विश्वास ठेवावा। जेव्हा हे प्रकरण तुम्हाला समोर दिसेल, एकही आरोपी तुम्हाला जेलच्या बाहेर दिसणार नाही आणि त्यांना योग्य शिक्षा, जी शिक्षा नियमात आहे ती शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही, देवेंद्रजींनी महाराष्ट्राला आश्वासन दिलं आहे। 11 डिसेंबरला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर सुद्धा वाल्मिक कराड हा सोशल मीडियावरती चांगलाच ऍक्टिव्ह होता। त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये असल्याचं समोर आलंय। 10 आणि 11 डिसेंबरला देवदर्शनासाठी मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये तो गेला। 11 डिसेंबरला उज्जैनमध्ये महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केला। 12 डिसेंबरला दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावरती पोस्ट केली। 13 डिसेंबर पर्यंत मोबाईल सुरू होता। मोबाईल सुरू असेपर्यंत तपास यंत्रणा वाल्मिक कराडपर्यंत का पोहोचल्या नाहीत हा सवाल आहे। लोकेशन माहीत असताना सुद्धा त्याला ताब्यात का घेण्यात आलं नाही, हाही प्रश्न पडतोय। काय ते त्यांना माहिती, आता ते तुम्ही ते त्यांच्या पत्नी आहेत त्या ज्योती जाधव, नाही त्यांचं चौकशी चालू आहे त्यांची। त्यांच्या स्टेटमेंट आरोपी अटके संदर्भामध्ये काही चर्चा झाली का आणि काय त्यांच्याकडून त्यांनी विश्वास दिलाय आम्हाला की 1-2 दिवसात आरोपी 2 दिवसात अटक होईल असं। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलंय। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली। जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असं दमानी यांनी म्हटलंय। नाही, जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार। त्याच्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा हा देखील तितकाच महत्वाचा आहे। तर आज त्यांचे मोठे मोठे खुलासे करण्याची माझी अपेक्षा आहे। ते काय होतील ते दिवसभरात आता न बोलणं योग्य ठरेल। अण्णांविरुद्ध जो राजकीय द्वेषातून अण्णांना जो विरोध होतोय तो थांबण्यात यावा। अण्णांवर जो चिखलफेक करण्यात आलेला आहे तो थांबवावा। अण्णांवरील जे खोटे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावेत, ह्याच्यासाठी हे उपोषण आहे। जोपर्यंत अण्णांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांनी, अण्णांवर चिखलफेक करणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत मी हे उपोषणातून माघार घेणार नाही। माझ्या उपोषणाचं स्वरूप असणार आहे, मी इथं उपोषण करते अन्न त्याग करून। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय। त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। दरम्यान बीड जिल्ह्यातल्या शस्त्र परवान्यांसंदर्भात कारवाई करण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे।
बीड जिल्ह्यामध्ये 2023 साली 62 जणांची हत्या झाली. 2024 साली हा आकडा 40 पर्यंत गेला. 2024 मध्ये 178 जणांच्या हत्येचा प्रयत्न झाला. लग्नात गेलं की वर करून दाखवतोय, कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय. तर हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं. शस्त्राच्या बाबतीत जेवढे शस्त्रचे लायसन्सेस आहे ते सगळे लायसन्सेसचे अवलोकन सुरू आहे आमच्या. आणि ज्याच्यामध्ये शस्त्रामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती. तो कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता ॲनालिसिस सुरू आहे. आणि नक्की जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल होईल. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. दुसरीकडे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात येत आहेत. त्यामुळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी हाती सापडणार का? वाल्मिक कराड खरंच पोलिसांना शरण घेणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.